नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत. मी विठ्ठल पाटील. खरं तर बहुजन समाज म्हणजे काय आणि 12 बलुतेदार असतील किंवा आलुतेदार असतील म्हणजे काय, ह्याची जी विभागणी केलेली आहे ती अगदी परंपरेनुसार इंग्रज भारतात येण्या अगोदरपासूनच्या या परंपरा रूढी आहेत आणि बहुजन समाज किंवा बलुतेदार आलुतेदार यांची रचना केली गेलेली आहे. जो शेती कामासाठी अवजारं बनवून देतो, लाकडी अवजारं बनवून देतो तो सुतार. जो गाडगी मडकी त्या काळात ज्यांचा भांडी म्हणून वापर करून दिला जात होता ही बनवून देतो तो कुंभार. जो केश कर्तनाचे काम करतो तो नाभिक. अशा वेगवेगळ्या ज्या जाती आहेत त्या ओबीसी मध्ये आहेत. याबरोबरच कुणबी सुद्धा ओबीसी मध्ये आहे. कुणबी म्हणजे कोण, तर जो शेती करतो किंवा जो शेतमजूर आहे, दुसऱ्याच्या शेतात जाऊन कसतो, राबतो आणि त्यातून स्वतःला उत्पन्न घेतो आणि ज्याची जमीन आहे त्यालाही उत्पन्न काढून देतो. ज्याची जमीन म्हणजे जमीनदार आणि जो कसतो अर्थात त्याला कुळ असं म्हटलं जायचं. आजही जर आपण 7/12 पाहिला तर त्यात काही ठिकाणी काही 7/12वर कुळाच्या नोंदी दिसतात. कुळ म्हणजे काय, तर साध्या सोप्या भाषेत म्हणजे आपण शहरात एखादं घरात कुळ ठेवलं, घर भाड्यानं दिलं आणि त्या घरात जो भाडेकरू आहे त्यालाही कुळ म्हटलं जातं. म्हणजेच शेतीत सुद्धा कुळ हा एक प्रकार होता आणि ते कुळ म्हणजेच कुणबी. काही ठिकाणी शब्दांचा अपभ्रंश होऊन तिथं कुरवाडी हा सुद्धा शब्द आलेला आहे. तर या सर्वाचा एकूण अर्थ म्हणजे कुणबी, की जो दुसऱ्याच्या शेतात राबतो, जो अल्पभूधारक असतो, ज्याची जमीन अर्थात खूपच कमी असते, त्यातून त्याला हवं तेवढं उत्पन्न मिळत नाही म्हणून तो दुसऱ्याच्या शेतात राबतो, जमीनदाराच्या शेतात राबतो आणि त्यातून स्वतःला आणि जमीनदारालाही उत्पन्न मिळवून देतो, असा तो शेतमजूर म्हणजेच कुळ होय. तर ह्या कुळ वहिवाटीच्या सुद्धा काही जमिनी आजही लोकांकडे आहेत. मध्यंतरी कुळ कायदा आला होता की कसेल त्याची जमीन असा त्याचा अर्थ होता. म्हणजेच जो जमीन कसतोय त्याला ती जमीन मिळावी, ज्याला गरज नाही त्यानं ती जमीन सोडावी असा या कायद्याचा अर्थ होता. म्हणून तो कुळ कायदा आला होता. अशा प्रकारे जे जे कुळ होते, ज्यांनी दुसऱ्याच्या शेतात राबले तेच कुळ म्हणजेच कुणबी. जसं आपण म्हटलं की सुतार, कुंभार हे जसे ओबीसी मध्ये आहेत, म्हणूनच कुणबी हा घटक सुद्धा ओबीसी मध्ये घातला गेला आणि तो अनेक वर्षापासून चालत आलेला आहे. पण आज जर कुणबीच्या नोंदी तपासल्या, म्हणजे सरकारनं आदेश दिलेले आहेत, निवृत्त न्यायाधीश शिंदे समितीच्या अहवालासाठी प्रत्येक तालुक्यात सध्या कुणबीच्या नोंदी तपासण्याचं काम जोरात सुरू आहे. आणि ह्या तपासत असताना त्यात काही प्रकार असे उघडकीस येत आहेत. काही ठिकाणी जन्ममृत्यूच्या नोंदीमध्ये कुणबी हा शब्द आढळतोय. काही ठिकाणी जेव्हा जमिनीचे व्यवहार झाले किंवा काही दस्त झाले त्या ठिकाणी कुणबी शब्द आढळतोय. पण याचं प्रमाण कमी आहे आणि जास्त नोंदी आढळत आहेत त्या जन्ममृत्यूच्या रजिस्टरमध्ये. एकूण हा जर आढावा घेतला तर असं आढळून येत आहे की 1948 पूर्वी ज्या जन्म नोंदी आहेत किंवा मृत्यूच्या नोंदी आहेत त्यामध्ये कुणबीच्या नोंदी जास्त आहेत. 1948च्या पूर्वी जास्त आणि 1948 ते 1967 या दरम्यान किंवा त्यानंतर कुणबी या नोंदी खूपच कमी आलेल्या आहेत. म्हणजे इंग्रज असेपर्यंत कुणबींची संख्या जास्त होती आणि इंग्रज जाताच कुणबीची संख्या किंवा नोंदी अचानक घटल्या कशा, हा खरा प्रश्न आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. की इंग्रजांच्या काळात खरोखर कुणबी नोंदी केल्या गेल्या आणि इंग्रज गेल्यानंतर मात्र त्यामध्ये प्रचंड घट होत गेली. हा आढावा घेत असताना अशी तफावत खूप ठिकाणी आढळत आहे. आपण एक कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्याचं उदाहरण घेऊ. शाहूवाडी तालुक्याचे तहसीलदार रामलिंग चव्हाण आणि त्यांचे तलाठी किंवा सर्व स्टाफ असेल, सहकारी असतील आणि मोडी तज्ज्ञ वसंत सिंगल आणि त्यांचे सहकारी यांनी जवळपास 92,000 नोंदी तपासल्या आणि त्यामध्ये ज्या नोंदी तपासल्या त्यात सर्वाधिक कुणबी नोंद असलेल्या नोंदी सापडल्या त्या 1948 पूर्वीच्या सापडलेल्या आहेत आणि 1948 ते 1967 या काळात खूपच कमी नोंदी सापडलेल्या आहेत. आपण थेट आकडेवारीच पाहू की
जे शाहूवाडी तहसील कार्यालयानं नोंदींची पडताळणी केलेली आहे त्यानुसार कळई पत्रक, जन्ममृत्यू रजिस्टर, फेरफार रजिस्टर, कुळ नोंदवही, 1951 राष्ट्रीय जनगणना, हक्क नोंद नमुना पत्रक 6, वारसा नोंदवही आणि 7/12 पत्रक अशा एकूण 8 प्रकारच्या नोंदी या तपासण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी सर्वाधिक ज्या नोंदी सापडत आहेत त्या जन्ममृत्यू रजिस्टरमध्ये आणि फेरफार रजिस्टरमध्ये सापडलेल्या आहेत. पण जन्ममृत्यू नोंदीमध्ये सर्वाधिक कुणबी जातीच्या नोंदी आढळत आहेत. शाहूवाडी तालुक्यात 1948 पूर्वीच्या ज्या नोंदी तपासल्या त्यांची एकूण संख्या 50,851 आहे. त्यापैकी कुणबी जातीच्या आढळलेल्या नोंदी 22,414 आहेत. म्हणजेच हे प्रमाण 45% जास्त, म्हणजे जवळजवळ एकूण नोंदींच्या जवळपास निम्मे इतके आहे. 50% आहे म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. आणि 1948 ते 1967 या कालावधीतील ज्या नोंदी तपासल्या त्यांची संख्या आहे 41,644 आणि त्यात कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या फक्त 510. म्हणजेच हे प्रमाण 10% जवळपास आहे. याचाच अर्थ 1948 पूर्वी कुणबी नोंदी सर्वाधिक आहेत, जास्त आहेत. 50,851 नोंदी तपासल्या त्यापैकी 22,414 नोंदी कुणबीच्या सापडलेल्या आहेत. म्हणजेच इंग्रज काळात कुणबीच्या नोंदी व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे केल्या गेल्या असाच याचा अर्थ निघतो. इंग्रज गेल्यानंतर मात्र 1948 ते 1967 या कालावधीतील ज्या नोंदी आहेत त्यामध्ये कुणबींच्या नोंदी खूपच कमी आहेत. मी सांगितल्याप्रमाणेच 41,644 नोंदी तपासल्या त्यापैकी फक्त 510 कुणबीच्या नोंदी आढळल्या. अशा प्रकारे ही आकडेवारी सांगते की 1948 पूर्वी कुणबींची नोंद व्यवस्थित आणि चांगल्या रीतीने केली गेली. मग याचा 1948 पूर्वी कुणबीच्या नोंदी जास्त सापडत आहेत आणि नंतर कमी सापडत आहेत याचा अनुमान असं काढलं जात आहे की देश स्वतंत्र झाल्यानंतर कदाचित मराठा स्पिरिट वाढला असावं. 96 कुळी हा एक मुद्दा पुढे आला असावा की आम्ही 96 कुळी आहोत, आम्ही मराठा आहोत. अर्थात 96 कुळीला कुठेही काही आधार नाही असं सांगितलं जातं. ज्या 96 आडनावांनुसार किंवा घराण्यानुसार त्या कुळी आहेत म्हणून त्या 96 कुळी मराठा असाच तो समज होत गेला असावा. आणि त्यामुळं इंग्रज गेले आणि स्वातंत्र्यात साक्षरांचं प्रमाण वाढलं. म्हणूनच इतिहास वाचून म्हणा किंवा अनेक घटनांमुळे म्हणा की कुणबी नोंदी मागं पडल्या आणि मराठा नोंदी आल्या. जसं हिंदू कुणबी होतं तसं हिंदू मराठा हा शब्द आला असंच एकूण अनुमान काढलं जात आहे. त्यामुळे कुणबी जर 1948 पूर्वी जास्त असतील तर त्यानंतर तशाच त्या नोंदी पुढे चालत यायला हव्या होत्या, पण त्यामध्ये ब्रेक झाल्या आणि कुणबी ऐवजी मराठा ही जात आली गेली. मग एकूण हा सर्व अभ्यास पाहता जे मनोज जरांगे पाटलांची मागणी आहे की पूर्वीचा मराठा हा कुणबीच होता. एक शेती व्यवस्था, शेतीप्रधान देश असल्यामुळं शेती व्यवस्थेनुसार ज्या ज्या कामांची गरज होती ती कामे करणाऱ्यांची त्या जातीनुसार त्या वर्गवारीनुसार त्यांची विभागणी झाली. आणि तोच मुद्दा आज मराठ्यांना जड जातोय की काय अशी परिस्थिती आहे. कारण शेतकरी हाच कुणबी, पण तो आज काही ठिकाणी कुणबी नोंद आहे तर काही ठिकाणी मराठा नोंद आहे. त्यामुळं नेमकं कुणबी कोण आणि मराठा कोण हे शोधणं सरकारला आणि यंत्रणेला अवघड जात आहे. पण ज्या नोंदी सांगतायत त्यावरून जर 50% नोंदी कुणबीच्या असतील 1948 पूर्वी तर त्यानंतर सुद्धा तशाच त्या पुढं यायला पाहिजे होत्या, किंबहुना वाढायला पाहिजे होत्या. त्याचं कारण असं की जशी लोकसंख्या वाढत गेली तसं या जन्म आणि मृत्यूच्या नोंदीमध्ये कुणबी या शब्दाची संख्या सुद्धा वाढत जायला पाहिजे होती, पण ती 1948 नंतर घटत गेलेली आहे. याचाच अर्थ इंग्रज गेले आणि कुणबीही गेले काय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. आता या नोंदी तपासण्याचे काम अजूनही सुरू आहे. भविष्यात अजून काय काय याच्यावर कशा प्रकारे आणि किती प्रकारे अवलोकन होणार आहे यावरच भविष्यातील सर्व घडामोडी अवलंबून राहणार आहेत. तोपर्यंत तरी मराठ्यांना संयम राखावा लागणार आहे आणि सरकार काय निर्णय घेणार आहे
याकडे लक्ष ठेवावं लागणार आहे. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.